हा नेवकर पूल याची अवस्था थोडीशी बिकट झाल्यासारखी वाटते आणि ग्रामस्थ या ठिकाणी पुराचं पाणी पाहायला आलेले आहेत. आपल्यासोबत विजू काका बनकर आहे. विजू काका, हा पूल आता मला वाटतं मध्ये मोडकळी झाल्यासारखं वाटतोय. जरा पुढे या ना, दाखवा काय झाली परिस्थिती. हा पूल माझ्या मते 1995 साली युतीचं सरकार होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि नाही पण मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी मंजूर केलं होतं. शाहीरबाई शेख कामगार केलं होतं. हा शाहीरबाई शेख कामगार मंत्री होते. 11 लाख रुपये त्यांना मला किती साली पूल बांधला होता? साधारण म्हणजे 1995च्या आसपास हा पूल बांधला. 95. आणि मग मला सांगा की काही जण म्हणतात वारुवाडी आणि नारायणगाव ग्रामपंचायतने मिळून पूल बांधलाय. नाही, हे पैसे जे आहेत ना, शाहीरबाईंनी पैसे मंजूर केले होते. हां, राज्य सरकारकडून ते पैसे निधी पडलेला आहे. याच्यामध्ये नारायणगाव आणि वारुवाडी ग्रामपंचायत कुठलाही संबंध नाही. हां हां. आणि त्याचा मी ज्वलंत साक्षीदार आहे. त्यानंतर जे आहे नाही पण कोणीतरी म्हटलं होतं ना की या पुलासाठी तुम्ही काय वीट लावली का किंवा काय? नाही नाही, तो विषय वेगळा आहे. वेगळा आहे. बरं. पलीकडचा विषय. हां हां. या पुलाबाबतचं म्हणणं असं आहे की 11 लाख रुपये जे आहे त्या टायमाला शाहीबाईनं मंजूर केले होते. हां हां. आणि या पुलाचं उद्घाटन त्या टायमाचे माजी मुख्यमंत्री माननीय नारायण राणे यांनी ह्या पुलाचं पलीकडच्या बाजूने उद्घाटन केलेलं आहे. बरोबर. नेमकं तुमचं म्हणणं काय आता? का आता हा जो पूल जो आहे तर हा चांगला सुस्थितीत करणं गरजेचं आहे. आता तसं मी पुलाचं जर लाईव्ह पाहिलं तर पूल हा पुन्हा नव्याने बांधावा लागेल असं वाटते का? पुन्हा बांधावेच लागेल. याच्यामध्ये आहे ना की दोन्ही गावचं वाढती लोकसंख्या आणि यावरनं होणार दळणवळण आणि ट्रॅफिक याचा विचार करताना याचं पुलाची जी ना रुंदी पण वाढवणं गरजेचं आहे आणि याची उंची पण वाढवणं गरजेचं आहे. हा कम्प्लीट हे करीत असताना जे आहे की संपूर्ण पूल काढणं हे योग्य राहील. याच्यामध्ये पूल काढून त्याचं रुंदीकरण पण गरजेचं आहे. रुंदी पण करणं गरजेचं आहे याच्यामध्ये आणि उंची पण वाढवणं गरजेचं आहे. गणेश भाऊ, काय सांगाल तुम्ही? किती वर्ष पाहता या शाळेत जाताना तुम्ही या पुलावरून गेले? मामांची वाईट घे. मामांचीच वाट घे. बरं, काय बोलणार का? अशा प्रकारे हा पूल कमकुवत झाल्यासारखं वाटतंय आणि ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. कोल्हेमाळ्यातून देखील काही आपले मित्र आलेत. भाऊ, कसं वाटतंय पाणी पाहून? पाणी पाहून चांगलं वाटतंय. हां, अवतार वाटतंय. रुद्र अवतार आहे. सकाळी खूप रुद्र अवतार होता आत्तापेक्षा. तुम्ही पूल वाहून जायची शक्यता दिसते. हां, पूल वाहून जायची शक्यता दिसते सध्या. नवीन पूल बांधला पाहिजे का? पूल बांधला पाहिजे. शाळेचा विचार करता बांधलाच पाहिजे. शाळेचा विचार करता नवीन पूल बांधला पाहिजे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. गटुळ्या भाऊ, काय सांगशील? हां, पाणी बघतोय. बरोबर. भाऊ, काय सांगशील? तू या पुलावरून शाळेत गेलेला आहे. आता हा पूल खचला आहे, म्हणजे काही ठिकाणी त्याची अवस्था बेकार झालेली. काय सांगशील? काय सांगू शकेन, आता बऱ्यापैकी गेलेला आहे. 2-3 जागी क्रॅक म्हणजे नवीन बांधला पाहिजे. हो. आपले सौरव भोंडवे काका आहेत. काका, काय सांगाल? गेली अनेक वर्षांच्या तुम्ही साक्षीदार आहात. या नेवकर पूल असेल किंवा मेहर पूल असेल, दोन्ही पुलाची अवस्था बिकट आहे. साधारण आवाज मोठा करा. साधारण 15 वर्ष झाली हां, असं पाणी आलं नव्हतं. 15 वर्ष पाणी आलं तर मंदिरात शेत होतं पाणी. आता सगळं पाणी मंदिरात, हरिस्वामीच्या मंदिरात पाणी गेलेले. 15 वर्ष. आपल्यासोबत काही आपले नारायणगावचे सुज्ञ नागरिक आहेत. भाऊ, या पुलावरून अनेक वेळा तुम्ही आलेत. पुलाची अवस्था बिकट झालेली, काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही ते कव्हर केलं होतं ते सगळं वाहून गेले. हां, आता नवीन याची ती प्रचिती करा किंवा काहीतरी त्याच्यावर पर्याय शोधावा. काय नवीन पूल पाहिजे. यस, बरोबर. किंवा ते शेड तर नवीन करा. असं शेड तरी पाहिजे नवीन. वागले